नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD अर्थात पाटबंधारे विभागाकडनं विदर्भामधली महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय. आपल्याला माहिती असेल, कालवा निरीक्षक एक महत्वाचं पद या WRD मध्ये असतं आणि यासाठी विद्यार्थी तयारी करत असतात. तर WRD पदासह इतर जे वेगवेगळे 7 ते 8 पद आहे, अशी एकूण 2933 पदं रिक्त असल्याचा अहवाल आपल्याला न्यूजपेपरच्या माध्यमातून समोर येतोय. आता ही परीक्षा एमपीएससी घेणार आहे का? तर यस, एमपीएससी घेणार आहे आणि याचं जाहिरातीसाठी मागणी पत्र कधी येऊ शकतं ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीने एमपीएससी पॅटर्न नुसार गट क ची एक्झाम जशी होते एमपीएससी मध्ये, त्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल, तुमच्यासाठी ही बॅच लॉन्च केली आहे, कॉकरोच बॅच. यामध्ये ही सगळी टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पण बॅचेस असणार आहे. ऑफलाईन मध्ये तुम्हाला पुण्यासाठी बॅच चालू होती बघा 18 जूनला, छत्रपती संभाजीनगरला 16-17 जूनला बॅच चालू होते आणि नाशिकला 22 जूनला बॅच चालू होते. ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही जर इच्छुक असाल, त्यासाठी मराठी माध्यमची बॅच 10 जूनला चालू होते आणि इंग्लिश माध्यमची बॅच 17 जूनला चालू होते. ह्या बॅच मधले फीचर तुम्ही खाली बघू शकता बघा. त्यातलं पटापट तुम्हाला मी सांगतो. पहिलं म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित शिक्षक ही सगळी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. सर्वाधिक म्हणजे 1000+ टेस्ट सिरीज तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. प्रिंटेड नोट्स ज्या टॉप फॅकल्टी कडनं बनवल्या त्या नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे. महाराष्ट्रात प्रथमच 1-to-1 ऑफिसर मेंटरशिप असणार आहे. नियमित रिव्हिजन आणि डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्हाला असणार आहे. टॉपर आणि ऑफिसर्सद्वारे मॉक इंटरव्ह्यू आहे. डेली स्टडी ट्रॅकर डायरी तुम्हाला आम्ही देणार आहोत. नंतर सब्जेक्ट वाईज फुल चार्ट, प्रत्येक विषयाचे महत्वाचे टॉपिक कोणते तो पण देणार आहोत तुम्हाला. स्टेट बोर्डचे तुम्हाला बॅच फ्री प्लस तुम्हाला स्टेट बोर्डवर आधारित 100 टेस्ट सिरीज पूर्ण मोफत असणार आहे. महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टीज डिझाईन केलेल्या 5 ऑफलाईन मेगा टेस्ट सुद्धा तुम्हाला फ्री आहे. हे महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच देणार नाही आहे. तुमच्या ह्या अभ्यासासाठी फार महत्वपूर्ण असणारं हे स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला देणार आहोत. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, ऍपची ऍप डाउनलोड करा आणि लगेच बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा. 5 मे 2026 ला GR आलाय आणि ह्या GR मध्ये जे WRD ची पद आहेत ती एमपीएससी ने वर्ग झाले. त्यातलं एक महत्वाचं पद मी तुम्हाला दाखवतो, कालवा निरीक्षक. तुम्ही ते बघू शकता, जलसंपदा विभागाचं पद आहे, कालवा निरीक्षक आहे. हे पद वर्ग झालंय आणि त्या RR मध्ये रिक्रुटमेंट रोल मध्ये काही बदल नाही आहे. एनी ग्रॅज्युएट प्लस तुम्हाला मराठी 30 किंवा इंग्लिश 40 लागणार आहे. यावरती मी डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा. हा व्हिडिओ कालवा निरीक्षक एमपीएससी परीक्षा घेणार बदल काय झालाय, हा व्हिडिओ 2 आठवड्यापूर्वी घेतलाय. 5000 मुलांनी बघितलाय. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन देऊन टाकलेली मी, त्या लिंकवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ एकदा बघून घ्या. एक साधारणतः 9.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, लगेच जाऊन चेक करून घ्या. जाऊया मुख्य मुद्द्याकडे पुढे. अजून बघा, ही जाहिरात जी येत होती याच्या पूर्वी ही जाहिरात तुम्हाला जस्ट मी दाखवतो. गट क ची सरळ सेवेची जाहिरात आहे, जलसंपदा विभागात जाहिरात 2023 ची जाहिरात तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. यामध्ये जी पद आहे, फॉर एक्झाम्पल कालवा निरीक्षक एक पद घेतलं मी. अशी भरपूर पद आहे, 12+ पद आहेत. त्यातलं एक पद घेतलं तर त्यामध्ये बघा, प्रत्येक जलसंपदा विभाग आहे. अमरावती विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सातारा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल किंवा ठाणे असेल, असे प्रत्येक विभागानुसार आपण जर बघितलं 7 विभागांची जाहिरात आलेली होती. टोटल जाहिरात बघितली खूप मोठी होती. आता यामधलं फक्त एक विभागाची अपडेट मी तुम्हाला देतो, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची. लोकमतला न्यूजपेपरला बातमी आलेली आहे. याची पात्रता जी होती ती ऍज इट इज ठेवलेली बघा. ही पात्रता असणार आहे. ह्या पदाबद्दल बोलतो मी. अशी किती पदे भरपूर आहेत. लोकमतनी बातमी दिली बघा, 23 मे 2026 ची बातमी आहे. मराठवाड्यात पाटबंधारा विभागात तब्बल 3000 पदे रिक्त आहे. ऍक्च्युअली ही पदं म्हणजे 2933 पदे रिक्त आहे आणि यामध्ये जर बघितलं आपण तर गट क ची भरपूर जास्त पद आहे. कोणती पदं किती कार्यरत आणि किती जागा रिक्त आहे याचा अहवाल पण तुम्हाला इथे त्यांनी दिलेला आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर वरिष्ठ लिपिकाचे 72 पद रिक्त आहे. अभियांत्रिकी सहाय्यक 177, अनुरेखक 61, संदेशक 130, कनिष्ठ लिपिक हे पद बघा 144 पद रिक्त आहे. त्यानंतर दप्तर वाहन चालक 85 पद रिक्त आहे. दप्तर कारकून 171 आहे. मोजणीदार 291 आहे. कालवा निरीक्षक हे पद बघितलं तर 666, खूप मोठी संख्या तुम्हाला इथे बघायला मिळते बघा, 666. शिपाई 305, चौकीदार 57, कालवा टपाली 116 आणि कालवा चौकीदार 261 पद. तर 2933 पद रिक्त आहे. मग परत प्रश्न आहे तो, सर ठीक आहे तुम्ही अपडेट दिली आम्हाला रिक्त जागा, पण पुढची अपडेट आम्हाला सांगा की जाहिरातीसाठी मागणी पत्र एमपीएससी कडे कधी जाऊ शकतात. तर या संदर्भात महत्वाची अपडेट ती पण सांगतो बघा. एमपीएससीचा जो GR आला 5 मेचा, त्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केलाय? प्रशासकीय विभागांनी करावयाची कार्यवाही. त्यात सांगितलंय प्रशासकीय विभागाने सदर संवर्गाची बिंदू नामावली अद्यावत करून मागणी पत्र पाठवण्याची कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी. आता 1 महिन्यात पूर्ण करावी असं 5 मेच्या GR मध्ये सांगितलं, म्हणजेच 5 जून पर्यंत सगळ्यांना वाट बघावी लागणार आहे.
5 जून पर्यंत मागणी पत्र एमपीएससी कडे गेल्यानंतर पुढे एमपीएससी कारवाई करून जाहिरात देणार आहे. सो जून मध्ये चांगल्या जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत. आता ह्या जाहिराती येण्याच्या अगोदर एमपीएससी आता व्यस्त आहे कशामध्ये, हा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. सो त्या एक्झाम पॅटर्न बद्दल एमपीएससी अपडेट देईल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेलच. पण सध्या तरी इथपर्यंत अपडेट आहे आणि भविष्यात अजूनही वेगळ्या विभागाच्या ह्या जागा एमपीएससी कडे मागणी पत्र थ्रू जाणार आहेत. सो तयारीत राहा. या संदर्भात वेगवेगळे अपडेट तुम्हाला जर हवी असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. बघा तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये गट कच्या बॅचेस तुम्हाला पूर्व परीक्षेची सेपरेट बॅच तुम्ही घेऊ शकता. पूर्व प्लस मुख्य परीक्षा इंग्लिश मिडियमची बॅच आहे आणि पूर्व प्लस मुख्य परीक्षा मराठी मिडियमची पण बॅच आहे. तुम्हाला इथे पूर्व परीक्षा फक्त इंग्लिश मिडियमची पण बॅच आहे, पूर्व परीक्षा फक्त मराठी मिडियमची पण बॅच आहे. म्हणजे मराठी इंग्लिश बोथ मीडियम मध्ये बॅचेस ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ऑफलाईन तुम्हाला मराठी मिडियम मध्ये पण अवेलेबल असणार आहे. सो यासाठी अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करू शकता. अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला जर हवे असेल, मिस करायचे नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांनाही शेअर नक्की करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.